तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर। मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरात यंदा सुरुवातीपासून झालेल्या दमदार पावसामुळे आजूबाजूचे तलाव पूर्णत्व भरले असताना यंदा बऱ्याच प्रमाणात रब्बीचा गहू, हरभरा या पिकांची भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। सुरुवातीपासून असलेल्या ओलांमुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या हरभऱ्याला जमिनीतून अंकुर बाहेर येत नाही, तोच मर या रोगाची लागण झाली आहे। यामुळे महागड्या फवारणी करून सुद्धा मर रोग आटोक्यात येत नसल्यामुळे आज तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, तालुका कृषी पंचायत समिती अधिकारी संतोष गिरी, कृषी पर्यवेक्षक रवींद्र मापारी, कृषी सहाय्यक तुषार मगर यांनी थेट चांदा ते बांधा हे समीकरण अवलंबून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांना कुठल्या औषधी कशा पद्धतीने फवारणी करायची यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभाग चमू यांच्या वतीने आज पांगरी नवघरे परिसरात करण्यात आले। या संदर्भात मध्यंतरी हळद या पिकांवर कणसड या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हळदही शेतकऱ्यांना हळद लावण्याचे काम करत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात महाग मोलाचे बेणे आणि त्यात फवारणी हा खर्च सध्या शेतकऱ्यांना झेपत नसून संबंधित हळद शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतामध्ये जाऊन कुठल्या बाबतीत कशा पद्धतीने नियोजन करून कोणता स्प्रे किती वेळाने घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांमध्ये कैलास शिंदे, अशोक नवघरे, प्रदीप नवघरे, गणेश शिंदे, पवन नवघरे, पंजाब शिंदे, माधव नवघरे, दत्ता शिंदे आदी त्यांच्या शेतांमध्ये जाऊन थेट बांधांवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन संबंधित कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले। प्रतिक्रिया अशा प्रकारे तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्या मते शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी ट्रायकोड RD 100 ml प्रति एकर तसेच रासायनिक फवारणी हिडोबिन गोल्ड या कीटकनाशकाची फवारणी करावी, तसेच दर 5 वर्षाला एकांत फेरबदल करावी, जेणेकरून बुरशीजन्य प्रकार हा जमिनीत राहणार नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिकात फेरबदल करणे असे यावेळी सांगण्यात आले। मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू, भवानीवाले।